महाराष्ट्रात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये पाळीव जनावरांसाठी एक ब्युटी पार्लरची संकल्पना या गावामध्ये सुरू करण्यात आली आहे। मी सध्या पाटण तालुक्यातली मण्याच्या वाडी या गावामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जनावरांसाठी एक ब्युटी पार्लर म्हणजे स्नानगृहाची एक वेगळा प्रभावी असा उपक्रम राबवण्यात आला आहे। गावातील पाळीव प्राण्यांसाठी अत्याधुनिक स्नानगृह उभारून नदीत आणि ओढ्याला होणारे जे प्रदूषण आहे ते रोखण्यासाठीचा हा उपक्रम या ठिकाणी पहिल्यांदा सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ब्युटी पार्लरमध्ये जर पाहायला गेलं तर शॉवर, स्वच्छता आणि पाण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल, यांसारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी गावातल्या लोकवर्गणीतून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे आंघोळीनंतर या प्राण्यांच्या निघणारं जे पाणी आहे ते वाया न जाता यावर प्रक्रिया देखील केली जाते आणि एकंदरीत या प्रक्रियेच्या माध्यमातून परसबागेला या जे पाणी आहे ते जाताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे जर पाहायला गेलं तर आदर्श ग्रामपंचायत म्हणून या माण्याची वाडी या ग्रामपंचायतला देखील ओळखलं जातं। या ठिकाणचे अभिनव उपक्रम या ठिकाणी सरपंच असतील, त्याचबरोबर नागरिक आहेत, हे राबवताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर या जी ब्युटी पार्लरची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत सरपंच आहेत। साहेब, काय सांगाल, काय नेमकी संकल्पना आहे आणि ही हटके संकल्पना आपण कशी काय अंमलात आणली आणि काय नेमकं कारण? निश्चितच खरं तर एबीपी माझाला मी धन्यवाद देतो। या आमच्या संकल्पनेचं इथंपर्यंत येऊन आपण दखल घेतली। खरं तर ही छोटीशी ग्रामपंचायत माण्याची वाडी आजपर्यंत राज्य असतील किंवा देशपातळीवरचे विविध पुरस्कार घेतलेत आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एक अभ्यास केंद्र म्हणून माण्याची वाडीची ओळख आहे। आम्हाला हे असं जाणवलं की शासन असेल, राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, घनकचरा आणि सांडपाण्यावरती खूप मोठं काम करते, पण असा आजपर्यंत कुठं प्रयोग केला गेला नाही की ग्रामीण भागामध्ये घराघरामध्ये जनावरांची संख्या असते, पाळीव जनावरं असतात आणि या पाळीव जनावरांच्या माध्यमातून जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं। म्हणजे गावाच्या बाजूनं ओढा वाहत असतो, नदी वाहत असते, जनावरं शेतकरी सोडतो आणि त्या पाण्यावरती, नदीवरती आणि ओढ्यावरती नेतो आणि हे करत असताना त्या माध्यमातून जे प्रदूषण होतं ते प्रदूषण रोखणार कोण? आणि म्हणून आम्ही हा एक प्रयोग केला की गावातली जनावरं कुठेही ओढ्यावरती, नदीवरती, वाहत्या पाण्यावरती न्यायची नाही धुवायला आणि त्याचे केस कर्तनालय असेल किंवा केस काढायचं असतील तर हे सर्व एकाच ठिकाणी झालं पाहिजे। आणि म्हणून गावामध्ये एक गावातलं माण्याचीवाडी ग्रामपंचायतीचं ह्या महाराष्ट्रातलं एक पहिलं जनावरांचं स्नानगृह ब्युटी पार्लर अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी राबवली। निश्चितच याचा फायदा असा होणार आहे, या स्नानगृहामधून किंवा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून पूर्णपणे जे पाणी त्या माध्यमातून जे निघणार आहे त्यांना धुतल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा प्रक्रिया आम्ही करणार आणि हे सर्व करत असताना जनावरांच्या पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, या ब्युटी पार्लरमध्ये असेल ते शॉवरची व्यवस्था, संगीताची व्यवस्था, अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवले। त्याचं कारण असं की संगीतामध्ये अशा पद्धतीचं आल्हाददायक वातावरणामध्ये जर जनावर आपण ठेवली तर निश्चितच दुधाच्या उत्पादनात सुद्धा भर पडते आणि हे सर्व उपक्रम करत असताना शेतकऱ्याचं हित, गावातील असलेलं जे प्रदूषण असते ते प्रदूषण थांबवण्यासाठी आणि निश्चितच जनावरांचं आरोग्य एक चांगल्या पद्धतीनं आरोग्य राहावं यासाठी आपण या ठिकाणी हा एक नवीन उपक्रम राबवला। मी या निमित्तानं एकच सांगेन की हा माण्याच्या वाडीमध्ये उपक्रम राबला, अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये जर राबला तर निश्चितपणे प्रदूषणावरती मात होईल आणि जनावरांचं आरोग्य चांगलं राहील। ग्रामपंचायत आणि गावातल्या लोकांच्या लोकसहभागातून हा उभा राहिलेला उपक्रम हा एक दिशादर्शक ठरेल आणि आपण घेतलेली दखल त्याबद्दल मी आपल्या एबीपी माझाला सुद्धा धन्यवाद देतो। एकंदरीत नक्कीच याची दखल शासनानं देखील घ्यावी आणि बाकीच्या गावांनी देखील घ्यावी अशी देखील सांगण्यात येत आहे। तुमची काय मागणी आहे? आता या उपक्रमाच्या अंतर्गत काय फायदा तुम्हाला आणि या शेतकऱ्यांना होणार आहे? खरं तर पहिल्यांदा मी आमच्या गावचे सरपंच रवींद्र माने यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन आणि आभार मानेन। हा विषय आमच्या ग्रामसभेमध्ये घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा हा विषय सांगितल्यानंतर ग्रामसभेमध्ये सर्वांनी याला अनुमती दिली आणि तेच आजला या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचं काम आपण करत आहात। तुमचंही या ठिकाणी अभिनंदन करेन, कारण हे जसं म्हणजे लोकांची राहणीमान उंचवण्याची पद्धत आहे तशीच जनावरांची कशी दुधामध्ये वाढ होईल
हं. आणि त्या पद्धतीने आमच्या सरपंचांनी हा उपक्रम राबवला. खरोखर चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे. जनावरांची काळजी देखील घेतली जाते. त्यांना धुण्यासाठी आता मोठं स्नानगृह या ठिकाणी ब्युटी पार्लर सुरुवात करण्यात आले. काय नेमकं यातून फायदा शेतकऱ्याला होतो? इथं आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ येऊन आपले जनावर इथं आम्ही स्नानगृहात आणून त्यांचे स्नान करतो जनावरांचे. नंतर इथं आम्ही जनावरांना पाणी पिण्याची सोय, पाणी बिणी पाजतो. हं. नंतर मग आम्ही इथे सर्वांना इथं गावात प्रदूषण होण्यासाठी आम्ही टाळाटाळ करतो. आपल्यासोबत काही महिला आहेत. काय सांगाल ताई, या ठिकाणी जे मानेचेवाडी ग्रामपंचायतीनं आणि लोकवर्गणीतून या ठिकाणी ब्युटी पार्लर सुरू करण्यात आले. आतापर्यंत आपण पाहिलं तर हे ब्युटी पार्लर फक्त महिलांसाठी होतं. आता जनावरांसाठी देखील चालू करण्यात आले. त्यामुळे एक वेगळा उत्साह या गावामध्ये पाहायला मिळतोय. नेमकं या ब्युटी पार्लरचा फायदा शेतकऱ्यांसाठी कसा होताना पाहायला मिळेल, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव संगीता पाचोपते. मी मानेचवाडीची ग्रामस्थ आणि आदर्श आपण म्हणतो ना, हं. जेव्हा आपण माणसांची काळजी घेतो त्यापेक्षाही जनावरांची काळजी घेणं गरजेचं असतं. हं, हं. कारण शेतकऱ्याची उपजीविका ही जनावरावरच अवलंबून असते. आणि ह्या दिवसात, गरमीच्या दिवसात, उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची भरपूर कमतरता सगळीकडे असते आणि हं. जनावरांना आजार वगैरे म्हणजे लाळ येणे असे प्रकार होतात. आणि ह्या माध्यमातून इतकं सुंदर असा उपक्रम राबवला आहे हा. याच्यातून शेतकऱ्याचा तर फायदा होणार, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा, तसंच जनावरांची निगा अतिशय उत्तम प्रकारे होणार. हं. आणि ह्याचा फायदा शेतकऱ्यालाच होणार. आणि एक वेगळं नाविन्यपूर्ण असा उपक्रम आमच्या गावात जे काही नवीन असेल त्याला जास्त प्रोत्साहन ग्रामस्थ महिला देतातच. पण हं. जे ग्रामस्थ महिलांचे जे विषय असतात, कोणतेही विषय मांडला आम्ही ग्रामसभेत, तर सरपंच अतिशय उत्तम प्रकारे त्याला प्रतिसाद देतात आणि तो राबवण्यासाठी भरपूर कष्टाने म्हणजे धडपड करतात. त्यातलाच हा एक नाविन्यपूर्ण प्रकार आहे. उपक्रम. कारण महिलांसाठी किंवा घरातल्या आरोग्यासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी जशी आपण काळजी घेतो, तसेच ही जनावरं ही सुद्धा आपल्या शेतकऱ्याचं एक कुटुंबच आहे. आणि त्याच्यामुळे त्याची पण चांगल्या प्रकारे जर काळजी आपण घेतली तर त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो. नक्कीच, एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ब्युटी पार्लरचा फायदा हा ग्रामस्थांना देखील होताना पाहायला मिळतो. त्याचमुळं मुळे या महाराष्ट्रामधील एक प्रेरणादायी हा उपक्रम देखील आपल्याला पाहण्यासाठी मिळणारचा आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.